पण बाह्यतः त्याच्या शत्रूला वा मित्राला कोणालाही तिची उघड वाच्यता करण्याची सुद्धा सोय नव्हती. कारण साऱ्या दक्षिणेतील हिंदू राज्ये ज्याने बुडवून मुसलमानांची मांडली बनवली, ज्याने अलीकडेच मलाबारचे संपन्न हिंदू राज्य उद्ध्वस्त करून तेथे मुस्लिम सल्तनतचा हिरवा चांद फडकविला, आणि जो त्याच सुलतान मुबारकच्या मुस्लिम सिंहासनापुढे ते सारे यश उपाय नजराणा म्हणून अर्पिण्यासाठीच दिल्लीस आला होता, तो साऱ्या भरतखंडामध्ये इतिहास कालात अगदी प्रथमच परधर्मीय नि परकीय साम्राज्य एकछत्र तोलून धरणारा, जन्माने हिंदू असूनही मुसलमान झालेला बाटगा मुस्लिम सुलतान मुबारकचा सरसेनापती एकदम अशी कोणती यक्षिणीची कांडे फिरून त्या मुस्लिम साम्राज्याचे हिंदू साम्राज्य करून टाकू शकणार होता? तशी उघड शंका घेण्याचे धाडस सुद्धा कोणा कट्टर मुसलमानात सहही करवले नाही. स्वतः कट्टरातील कट्टर मुसलमान असण्याचे आणि मुस्लिम साम्राज्याशी सगळ्यात अधिक सुलताननिष्ठ राज्यनिष्ठ असल्याचे सौम न कळेशापणे खुसरूखानाने आणि देवलदेवीने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत धारण केले. त्यांचे शत्रू असलेल्या हिंदू राजांशी त्याचे काही अत्यंत भुयारी लागेबंद असल्याची दाट शंका असलेल्या कट्टर मुसलमानी उच्चाधिकाऱ्यांनाही भय वाटे की आपल्या नावाने उघडपणे तसा आरोप खुसरूखानावर आपण दिल्लीत भर कारभारी मंडळात सुलतानासमोर केला तर वरील उलट पुराव्याकडे बोट दाखवून सुलतान आपलेच दात पाडावयास सोडणार नाही, ही भीती ज्या त्या उच्चाधिकारी मुसलमानास मनातून चळचळा कापावयास लावित होती. जी काही गाऱ्हाणे दिल्ली जनतेत पसरली किंवा सुलतानच्या कानापर्यंत गेली, ती इतकी निराधार आणि पूर्णपणे निनावी असत की ती केवळ विघ्नसंतोषी लोकांनी केलेल्या कागाळ्या किंवा उठवलेल्या अफवाच काय त्या कोणासही वाटाव्यात. तो दिल्लीला येताच त्याच्या मुस्लिम शत्रूंच्या तर्काप्रमाणे त्याला सुलतान मुबारकने बेड्या तर ठोकल्या नाहीतच, पण त्याने वाहिलेल्या साऱ्या संपत्तीने आणि सत्तेने अत्यंत संतुष्ट होऊन साम्राज्याच्या कारभाराचे सैनिकी आणि नागरी उरले सुरले अधिकारही त्याला देऊन टाकले. आणि जर कोणाला बेड्या ठोकल्या असतील तर त्या खुसरूखानाच्या विरुद्ध ज्यांनी हव्या तशा कागाळ्या केल्या होत्या, त्या मोठमोठ्या मुस्लिम खानांना आणि खानांना पदच्युत करून त्यांनाच काय त्या होत्या. इकडे अल्लाउद्दीनच्या वेळेस त्याने जे अत्यंत कडक निर्बंध हिंदूविरुद्ध केलेले होते ते खुसरूखानाच्या कारभारात आधीपासून ढिले होत आले होते. हिंदू मुस्लिम शेतकऱ्यांची आणि नागरिकांची अल्लाउद्दीन पिळवणूक ही बंद झालेली होती. हिंदूंना धार्मिक प्रकरणीही हायसे वाटू लागले होते आणि सर्वसामान्य प्रजाजनातील राज्यकारभाराविषयीचा स्वाभाविक असंतोषही उणावत आला होता. आणि त्या सापेक्ष सुस्थितीचे श्रेय साम्राज्यीय राज्यकारभाराचा त्यावेळचा मेरुमणीच असणारा जो खुसरूखान, त्यालाच लोक देऊ लागले. हळूहळू सुलतान म्हणताच लोकांच्या डोळ्यासमोर व्यसनग्रस्त आणि कुचकामी मुबारक राहत नसे, तर त्याचा सर्व करता धरता असलेला हा पराक्रमी नि प्रजाप्रिय खुसरूखानच उभा राही, आणि जिच्या अंतस्थ आणि प्रकट पाठिंब्याने तो हा अधिकार गाजवू शके ती सुलतान साम्राज्ञी देवलदेवी. ज्याने आपल्या राज्यकारभारात हिंदूंना अल्लाउद्दीनच्या अत्यंत जाचक धार्मिक करपाशातून नि अपमानातून इतक्या पुष्कळ अंशी मुक्त केले, त्या खुसरूखानाला सर्व राज्यातील हिंदू लोक तो अद्याप मुसलमान असला तरी आपला कोणी एक त्राताच उदय पावत आहे असे समजू लागले. मुसलमान शेतकरी, नागरिक इत्यादी वर्गातही करांच्या ढिलाईपणामुळे खुसरूखान लोकप्रिय होऊ लागला, आणि मुख्य गोष्ट म्हणजे त्याच्या सर्व भरतखंडभर गाजलेल्या सैनिकी पराक्रमामुळे आणि राज्यसंचलन कौशल्यामुळे मोठमोठ्या मुसलमान सरदारांतील अनेक जण खुसरूखानाच्या पक्षास मिळाले होते. इतकी अनुकूल परिस्थिती पाहताच आपले अचाट कारस्थान आणि अत्यंत साहसी महत्त्वाकांक्षा
फलद्रूप करण्याचा मुहूर्त असल्यास तो हाच इतक्या अनुकूलतेतही जो हे सहज करण्यास धजणार नाही, तो बुजरा पुरुष कधीही धजू शकणार नसलाच पाहिजे. असे मनात ठरवून खुसरूखानाने आणि देवलदेवीने आपल्या त्या अचाट राज्यक्रांतीच्या योजनेची उघड घोषणा करण्याचे ठरविले. ती राज्यक्रांती नव्हती तर साम्राज्य क्रांती होती. मृत सुलतान अल्लाउद्दीनाच्या आणि विद्यमान सुलतान मुबारिकच्या भरतखंडावरील एकछत्री एकोतोभय मुसलमानी साम्राज्यास उलथून पाडून त्याचे ठाई एका दिवसात साऱ्या भरतखंडभर अकस्मात हिंदू साम्राज्य स्थापन करणारी ही महान साम्राज्य क्रांती होती, धार्मिक क्रांती होती. अशी क्रांती 500 वर्षे जरी रणांगणात हिंदू मुसलमानात महायुद्धे लढत ठेवली गेली असती तरीही साध्य होणे दुर्घट होते. हे सिंधच्या 7व्या शतकातील अरब स्वाऱ्यांपासून तो ह्या 14व्या शतकातील सुलतान अल्लाउद्दीनाच्या कालखंडापर्यंतच्या इतिहासावरून सिद्ध होतं. परंतु खुसरूखानाच्या आणि देवलदेवीच्या अलौकिक प्रतिभेने त्यांच्या हाती दिलेल्या त्या यक्षिणीच्या कांडीनेच काय ती साम्राज्य क्रांती नि धार्मिक क्रांती एकदाच का होईना शक्य नि यशस्वी करून दाखविली. सर्व साम्राज्य प्रथम शतकानुशतके लढत हिंदूंना पूर्णपणे जिंकून ह्या मुस्लिम सुलतानशाहीने मुसलमानमय करून सोडले आहे ना, तर मग त्या एकट्या मुस्लिम सुलतानसच जिंकून ती सुलतानशाही नष्ट करून त्याचे सिंहासन मी हिंदू धर्माच्या नावेत जर बळकावून बसलो तर ते सारे साम्राज्य एका झटक्यासरशी हिंदू साम्राज्य झाले पाहिजे, मुस्लिम सुलतानाचा हिंदू सम्राट झाला पाहिजे. हीच गोष्ट काय ती जितकी अचाट साहसाची होती तितकी सापेक्षता त्या परिस्थितीत सुधड होती, शक्य होती. मूळची हिंदू कन्यका देवलदेवी आणि मूळचा हिंदू परियाचा मुलगा आणि आताचा खुसरूखान यांनी भरतखंडाच्याच नव्हे तर एकंदर इतिहासातील एक अद्भुत चमत्कार घडवणारी यक्षिणीची कांडी फिरवली ती हीच. आधी सगळी अशा राज्यक्रांतीला आवश्यक ती कडेकोट व्यवस्था गुप्तपणे करून सुलतान मुबारिकला ज्याच्या मुठीत तो मुबारिक आपणहून पूर्णपणे सामावलेला होता, त्या खुसरूखानाने विनम्र आविर्भावाने विनवले की मी गुजरातहून जे सहस्रावधी माझ्या जातीचे हिंदू लोक आणून दिल्लीत ठेवलेले आहेत, त्यांच्या मनात संस्कारपूर्वक आज मुसलमान व्हावयाचे आहे, पण नगरातून उघडपणे तसे करण्यास कित्येक संकोचत आहेत, कित्येक भीत आहेत. तरी आज रात्री त्यातील एका मोठ्या निवडक गटाला मी इथे सुलतानाच्या राजवाड्यात आणून ठेवून मुसलमानी दीक्षा हळूहळू देवविणार आहे. या निमित्ताने खुसरूखानाने त्याच्या हिंदू जातीच्या दिल्लीत असलेल्या शतावधी निवडक लढाऊ लोकांना राजवाड्यातील सैन्यागारात आणून ठेवले. सन 1319च्या अंती एक दिवस रात्रीचा भर चालू होताच दिल्लीच्या त्या राजवाड्यात एकाएकी मोठी गडबड चालू झाली आणि त्या कोलाहलात प्रत्यक्ष सुलतान मुबारिक याला ठार मारण्यात आले. परंतु त्या दिल्लीच्या राजवाड्यात मागेही असेच क्रांतीचे अनेक कोलाहल झालेले होते. सुलतान अल्लाउद्दीन असाच ठार झाला होता. सुलतान मलिक काफूर ह्याच सुलतान मुबारिकने अशीच भयंकर वाट लावली होती. अशा रक्तपापांना परिचित असलेली ती दिल्लीची राजधानी त्या सकाळी जागे होताच कुजबुजू लागली. काल रात्री असा भयंकर प्रसंग राजवाड्यात कोसळला तरी कोणता? थोड्याच अवधीत एका राजकीय घोषणेसरशी एखाद्या भूकंपासारखा साम्राज्य क्रांतीचा आणि धार्मिक क्रांतीचा धक्का साऱ्या राजधानीला गदगदा हलवू लागला की काल रात्री खुसरूखानाच्या लोकांनी राजवाड्यात मोठे बंड करून सुलतान मुबारिकला ठार केले. त्यामागोमाग दुसरी घोषणा झाली की खुसरूखानाने स्वतःच सुलतानपद धारण केले आहे. ह्या घोषणेच्या धक्क्यासरशी उघड किंवा संघटित अशी प्रतिक्रिया मात्र जनतेत तत्काळ कुठेही झाली नाही. सुलतान मुबारिक ठार मारला जाताच त्याची सुलताना देवलदेवी हिच्याशी ह्या नवीन सुलतान खुसरूखानाने विवाह लावला. ही घटनाही लोकांच्या क्रांतिमय कुतूहलाचा विषय झाली. तरी समय आश्चर्याची झाली नाही, कारण तीही रूढी दिल्लीच्या पूर्वीच्या सुलतानांच्या परंपरेची होती. कुतुबुद्दीनच्या
विधवांशी त्यांच्यानंतरच्या सुलतानांनी आणि सुलतान अल्लाउद्दीनचा थोरला मुलगा खिजर खान याचा विधवेशी म्हणजे ह्याच साम्राज्ञी देवल देवीशी ह्याच सुलतान मुबारकनेही स्वतः लग्न लावले होते. त्याच परंपरेस धरून मुबारकची विधवा जी साम्राज्ञी देवल देवी ही तिच्याशी प्रथमपासून अत्यंत घनिष्ठ संबंध असलेल्या आणि ह्या राज्यक्रांतीतील जी भागीदारीण होती त्या देवल देवीशी ह्या नव्या सुलतान खुसरूखानाने विवाह लावला. याच काही अधिक क्रांतिकारक आहे असे सुलतानी राज्यातील कोणासही तत्काळ वाटल्याचे आढळत नाही. हे साहजिकच होते.